जय हिंद फ्रेंड्स, लेट स्टार्ट. महाराष्ट्र राज्यात रिकाम जागा या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. सर्वात कमी कुठे आहे तर लातूरमध्ये सर्वात कमी आहे. टक्केवारी बघितली तर 0.18% असते. गडचिरोलीमध्ये जवळपास बघा 68.81% आहे. पुण्याचं लक्षात ठेवून द्या. पुण्यामध्ये 10 पॉईंट समथिंग 94% आहे. महाराष्ट्राचं जर टोटल पर्सेंटेज बघितलं तर 16.50% आहे. ओके. आणि सर्वात जास्त मध्य प्रदेश राज्याचा आहे, 2 नंबरला महाराष्ट्राचा आहे. ओके. आयडियली आपल्याला 33.33% असायला हवं. ओके. अजून अजून हा तर महाराष्ट्राचं जे वन विभागाचं हेडक्वार्टर हे नागपूरमध्ये आहे. ओके. नागपूरमध्ये आहे. आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे येत आहेत. आता नॉर्थ, साऊथ, ईस्ट, ईस्ट आणि हे वेस्ट. पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहोत तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्याचा क्रम आपल्याला विचारलाय. तर सावित्री, भीमा, सीना आणि वैनगंगा हे त्याचं उत्तर आहे. ओके. जर असा प्रश्न विचारला त्यांनी की तुम्ही वेस्ट टू ईस्ट कडे जात असताना कोणकोणत्या नद्या क्रॉस करतात, तर त्या नद्या लक्षात ठेवा. गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा. ओके. आता भीमा नदी पाहूयात आपण. भीमा नदी. भीमा नदी ही कृष्णाची ट्रिब्युटरी आहे आणि ही महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या राज्यातनं फ्लो होते. ओके. आणि भीमाचा उगम हा भीम मस्तक शंकर हाइट्स वेस्टर्न घाट इथे होतो. ओके. भीममस्तक शंकर हाइट्स वेस्टर्न घाट इथे ह्या नदीचा उगम होतो. असं कोणतं स्थान आहे महाराष्ट्रातलं, असं कोणतं स्थान आहे जिथून 5 नद्याचा उगम होतो, तर ते स्थान आहे महाबळेश्वर. कोणकोणत्या ह्या 5 नद्या आहेत तर कृष्णा नदी, त्यानंतर कोयना, त्यानंतर वेण्णा, सावित्री आणि गायत्री. सावित्री आणि गायत्री. आता हे सीना रिव्हर आहे ना, ही भीमाची सर्वात मोठी ट्रिब्युटरी आहे. ओके. भीमाची मोठी ट्रिब्युटरी आहे. आणि ही सीना नदी मोस्ट म्हणजे ही फ्लो होते बघा अहमदनगर कडनं. अहमदनगर मधनं. वैनगंगा ही गोदावरीची सर्वात मोठी ट्रिब्युटरी आहे आणि चा उगम हा आपल्याला महादेव हिल्स मध्य प्रदेश मध्ये पाहायला मिळतो. ओके. आणि ही फ्लो कुठून होते वैनगंगा? मध्य प्रदेश मधनं महाराष्ट्रात, आणि तिचं ड्रेनेज बेसिन पण हे महाराष्ट्रामध्येच आहे. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. लेंथ ऑफ महाराष्ट्र स्टेट फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. तर ईस्ट टू वेस्ट किती आहे? हे आहे 800 मीटर. ओके. 800 किलोमीटर महाराष्ट्राचं. आता नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. ओके. ईस्ट टू वेस्ट पाहिलं, नॉर्थ टू साऊथ किंवा साऊथ ते नॉर्थ किती आहे तर 720 किलोमीटर आहे. एक लक्षात ठेवा, नॉर्थ वेस्ट जो पार्ट आहे ना, नॉर्थ वेस्ट पार्ट ऑफ दख्खन प्लॅट्यू, यालाच महाराष्ट्र प्लॅट्यू असं पण म्हणतात. आणि हा बेसॉल्ट म्हणजे लावा, म्हणजे इथे रेगूर माती, म्हणजे इथं कॉटनचं उत्पादन सर्वात चांगलं. कॉटन साठी काय लागतं? 210 दिवस कसं वातावरण लागतं मित्रांनो, ते माहितच आहे तुम्हाला. ओके. पुन्हा हा ओके. अजून काही आहे का? पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मितीचे केंद्र नाही? उरण आहे, खापरखेडा, परळी पण आहे, अंबरनाथ नाहीये. ओके. अंबरनाथ नाहीये. आता आता एक लक्षात ठेवा, उरल हे
गॅस टर्बाइन पॉवर स्टेशन. ओके, तर हे गॅस बेस्ड थर्मल पॉवर प्लांट आहे रायगड डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामध्ये. ओके, उरण. त्यानंतर खापरखेडा हे थर्मल पॉवर स्टेशन नागपुरामध्ये आहे. खापरखेडा झालं. परळी थर्मल पॉवर स्टेशन बीड डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. परळी वैजनाथ. ओके, परळी झालं. त्यानंतर चंद्रपूर सुपर थर्मल स्टेशन चंद्रपूर मध्ये आहे. त्यानंतर आहे भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन जळगाव जवळ. ओके, नाशिक थर्मल पॉवर स्टेशन नाशिक मध्ये. त्यानंतर कोराडी थर्मल पॉवर स्टेशन आणि परास थर्मल पॉवर स्टेशन. ओके, रिकाम जागा ही वर्धा नदीची उपनदी आहे. ओके, तर उपनदी कोणती आहे वर्धा रिव्हरची? तर वर्धा रिव्हरची उपनदी आहे पेनगंगा. ओके, पेनगंगा ही रिव्हर आहे. आता एक लक्षात ठेवा, वर्धा नदीचा उगम हा सातपुडा रेंजेस मध्ये होतो. मध्य प्रदेशच्या तिकडे. ही गोदावरीची महत्वाची ट्रिब्युटरी आहे, गोदावरी नदीची. आता याच्यामध्ये ना आपण हे भीमा बघितलं, पंचगंगा आपण याच्या आधी पण खूप वेळ पाहिले. येरला. ओके, येरला ही रिव्हर कृष्णाची ट्रिब्युटरी आहे, जिचा उगम हा मसोकोबा हिल्स सातारामध्ये आहे. ओके, सातारामध्ये मसोकोबा. ओके, सॉरी एखाद्या वेळेस प्रोनाऊन्स चुकला असेल. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये रिकाम जागा हे स्थान आहे, तर वाई हे स्थान आहे. ओके, वाई हे स्थान आहे. आता याच्यामध्ये महाबळेश्वर आपण बघितलं, 5 नद्याचा, त्र्यंबकेश्वर, गोदावरी नदी. ओके, अजून काय आहे का? अच्छा, ओके, महाड नाही. आता खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? संकरित जात कोणती नाहीये? तर हिरामोती संकरित नाही. ऍक्च्युली हे कसं त्यावेळेसचा करंट अफेअर बेस्ड प्रश्न असणार मित्रांनो, त्यावेळेस न्यूज मध्ये असेल हे. आपण ते पाहणार आहोत करंट अफेअरचे जे महत्वाचे आहेत ना जवळपासचे, पूर्ण पाहूत आपण ते. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये रिकामजागा मृदा मोठ्या प्रमाणात विखुरली आढळते. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती तर काळी माती. आपण आत्ताच डिस्कस केलं ना, महाराष्ट्र प्लॅट्यू, डेक्कन सॉल्ट, ओके सॉरी डेक्कन बेसॉल्ट, काळी माती, कॉटन उत्पादन, काळी मातीलाच रेगूर माती, हे आताच जस्ट डिस्कस केलं होतं. ओके, आता हे गाळाची माती पुढे पण एक प्रश्न आहे, तिथं पाहूयात. आणि हे तांबड्या मातीचाच एक प्रकार आहे जांभी माती. ओके, आयर्न आणि ऑक्साईडचं अल्युमिनियमचं प्रमाण जास्त असतं याच्यामध्ये. ओके, रिकाम जागा हा सरोवर उल्कापाताने, तर लोणार हा सरोवर उल्कापाताने बनलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, माथेरान हे रिकाम जागा वस्तीचे उदाहरण आहे. तर माथेरान आता हे उदाहरण आहे डोंगर माताचं. ओके, माथेरान डोंगर माताचं. आता ना एक लक्षात ठेवा, एक डायग्राम काढतो. ही डायग्राम समजण्यासाठी. आता हे इथं घर आहेत, इथं घर आहेत, इथं घर आहेत, असे. तर याला म्हणतात न्यूक्लिएटेड वस्ती. हे उदाहरण गेलं तर पुणे, मुंबई वगैरे वगैरे. पुन्हा हे लिनियर वस्ती, म्हणजे हे लाईन आहे, असा रस्ता आहे, या रस्त्याच्या कडेला एकदम लाईन मध्ये आहे, इकडं इकडं, याला लिनियर वस्ती असं म्हणतात, रेषीय वस्ती. पुन्हा हे इकडे एक आहे, हे इकडे एक आहे, हे इकडे एक आहे, याला म्हणतात विखुरलेली वस्ती. ओके, सर्क्युलर वस्ती म्हणजे कसं, हे एका सर्कल आहे, इकडे 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 वस्ती असते, त्याला काय म्हणतात सर्क्युलर, म्हणजे गोलाकार वस्ती. ट्विन म्हणजे हे रस्ता ह्या लाईनला एक आहे, ह्या याकडल्या लाईनला असते, त्याला ट्विन असं म्हणतात. नदीच्या हे रस्ता किंवा नदी असते, याच्या नदीच्या इकडल्या साईडला, नदीच्या इकडल्या साईडला. महाराष्ट्रातील रिकाम जागा येथे सर्वात जास्त पाऊस पडतो, तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आंबोलीमध्ये पाऊस पडतो. ओके, आंबोली. हा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाहीये? नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. तर पश्चिम वाहिनी नदी ही कोयना नाहीये, बाकीच्या हे पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आता याच्यामध्ये ना आता बघ, वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर म्हणजे काय?
हे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. ओके. ह्या साईडनं आहे बे ऑफ बेंगॉल, ह्या साईडनं आहे आपलं अरेबियन सी. ओके. ह्या ज्या नद्या अरेबियन सी मध्ये ड्रेन होतात त्याला वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं. आता खूप साऱ्या नद्या आहेत, त्याच्यातल्या महत्वाच्या कोणकोणत्या आहेत बघा. तापी, नर्मदा ह्या मेन आहेत. ओके. त्यानंतर बाकीच्या बघा, एक लुनी रिव्हर आहे. ही लुनी रिव्हर थोडंसं लक्षात ठेवा. लुनी रिव्हर. पुन्हा अजून बघितलं तर साबरमती, तापी झालं, पुन्हा वैनगंगा, तानसा, शास्त्री. अजून जर पाहायला गेलं तर ओके, अजून साबरमती झालं ना. ओके, एवढ्याच आहेत मला जेवढं आठवायला तेवढ्या. भारताला 15,200 किलोमीटर लांबीचा भूसारा म्हणजे जमीन आहे, आणि 3,214 किलोमीटर लांबीच, सॉरी काय म्हणतो मी, 7,516 किलोमीटर लांबीचा कोस्ट लाईन आहे. ओके. नॉर्थ ते साऊथ डिस्टन्स भारताचा आहे 3214, आणि साऊथ ईस्ट, ईस्ट टू वेस्ट आहे, ईस्ट टू वेस्ट किती आहे, 2933 आहे. ओके, 2933. रिकाम जागा हा भारतातील सर्व प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर हा कोणता पर्वत आहे प्राचीन घडीचा? तर प्राचीन अरवली. ओके, अरवली हा सर्वात प्राचीन आहे. आता अरवलीमध्ये एक गुरु शिखर आहे ना, हे सर्वात उंच शिखर आहे. म्हणजे सह्याद्री मधलं आपण म्हणतो तर कळसुबाई, तसं उरू शिखर. अरवली मधनं कोणत्या नद्यांचा उगम होतो? तर बनास ना, साहिबी आणि लुनी. ओके. आता एक लुनी बघितलं आपण इथे. लुनी वेस्टर्न फ्लोईंग आहे. आता अजून, आता हा एक लक्षात ठेवा, हे आपण वेस्टर्न घाट म्हणतो तर, पण लोकली वेस्टर्न घाटाचे खूप वेगवेगळे नाव आहेत. जसं आपण सह्याद्री म्हणतो तर महाराष्ट्रामध्ये. ओके. निलगिरी कुठे म्हणतो तर कर्नाटकामध्ये. पुन्हा तमिळनाडूमध्ये अनामलाई. आता अनामलाई हिल्स असं म्हणतात. एक 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 लक्षात. निलगिरी हिल्स कुठे म्हणतात? कर्नाटकामध्ये. ओके. कर्नाटकामध्ये. अन्नामलाई हिल्स म्हणतात तमिळनाडूमध्ये. केरळमध्ये म्हणतात याला कॅर्डमॉन हिल्स. आता हे केरळमध्ये कॅर्डमॉन हिल्स आहेत ना, इथे ना इलायचीचं उत्पादन होतं. ओके, इलायची, त्यालाच कॅर्डमॉन्स वगैरे म्हणतात. ओके. आता एक लक्षात ठेवा, हे प्राचीन घडीचं माउंटेन विचारलंय. यंगेस्ट फोल्ड माउंटेन कोणतं आहे? तर हिमालय हे यंगेस्ट फोल्ड माउंटेन आहे. आता जगातलं पण एक लक्षात ठेवा, अल्प्स हे युरोप मधलं सर्वात, म्हणजे जगातलं वन ऑफ द मोठं फोल्ड माउंटेन आहे. ओके. युरोपमध्ये आहे. इंटायरली युरोप हे अल्प्स माउंटेनच्या रेंजेस मध्येच आहे. खालीपैकी कोणती संज्ञा गाळाच्या संबंधित नाहीये? गाळाच्या नदीला खादर, भांगर आणि भाबर हे आहेत. रेगूर नाही. रेगूर म्हणजे काळी मृदा, डेक्कन कॉटनवाला. ओके. डेक्कन म्हणलं की बेसॉल्ट लक्षात यायला पाहिजे. अच्छा, गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे सिंहासाठी राखून ठेवलेलं आहे. ओके. याच्यामध्ये जर काही न्यूज मध्ये असेल त्यावेळेस आपल्याला डिस्कस करावं लागणार आहे. जमशेदपूर हे औद्योगिक शहर हे सुवर्णरेखा नदीवरती वसलेलं आहे. हे सुवर्णरेखावरती वसलेलं आहे. ओके. आता पण बाकी कोण महत्वाच्या नद्यावरती कोणतं वसलेलं आहे? जसं की गंगा रिव्हर वरती कोणतं वसलेलं आहे? तर गंगा रिव्हर वरती वसलेलं आहे, गंगा नदीवरती वाराणसी. मित्रांनो, वाराणसी नदीलाच बनारस असं म्हणतात, आणि त्यालाच काशी असं पण म्हणतात. ओके. ओके. वाराणसी, बनारस. ओके. गंगा नदी आहे तिथे. आता यमुना नदीवरती आग्रा, हे लक्षात ठेवा. हे जवळ जवळ आहे, ट्रिब्युटरी आहे गंगाची महत्वाची. अं, महानदीवरती फेमस असे कटक आणि संबलपूर. अं, हुबळी नदीवरती कोलकाता वसलेला आहे. ओके. सोनवरती कोणते इम्पॉर्टंट
सोनवती एवढे इम्पॉर्टंट म्हणजे फेमस वाले शेअर नाही आहेत एवढे. ओके. आता एक लक्षात ठेवा, नदीचा उगम आहे ना, हा उगम छत्तीसगड मधील सिहावा माउंटेन मध्ये तिथे होतो. सिहावा माउंटेनच्या तिथं. आणि महानदी रिव्हर ही कुठून जाते? छत्तीसगड मधून, छत्तीसगडच्या तिथे उगम होते. छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा मधून जाते. आणि हिराकुंड डॅम आहे ना, सर्वात मोठं लार्जेस्ट डॅम कोणतं आहे? हिराकुंड. तर हिराकुंड डॅम हे महानदीवरतीच वसलेलं आहे. भारतात चहा उत्पादनाच्या रिकाम जागा राज्यात तर आसाम राज्यात. आपण याच्या आधी हे डिस्कस केले. एक नंबरला चायना आहे, 2 नंबरला इंडिया आहे. ओके. भारतामध्ये कोणता ब्रिटिश चहा घेऊन आला, त्याला फादर काय म्हणतात, ते सगळं आपण पाहिलेलं आहे. ओके. रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर ऍक्च्युली मित्रांनो, भारताचा याच्यामध्ये म्हणजे त्यावेळेसचा उत्तर हे 4 आहे, पण 2024 म्हणजे करंट डेटा नुसार जर बघितलं तर दुसऱ्या नंबरला आहे. 1 नंबरला चायना आहे. ओके. गंगा नदी मैदानी सखल प्रदेशात रिकाम जागा जवळ प्रवेश करते. तर गंगा नदी सखल प्रदेशात रिकाम जागा जवळ प्रवेश करते. तर गंगा नदीचा सॉरी, ऋषिकेश. गंगा नदी गंगोत्री मध्ये उगम पावते, हिमालयाच्या तिथे. महत्वाच्या ट्रिब्युटरीज कोणत्या आहेत? यमुना, आग्रा शहर याच्यावर वसलेला आहे. रामगंगा, पुन्हा टोन्स, पुन्हा घागरा आणि गोमाली. ओके. तर आता याच्यामध्ये ना, पुढचा प्रश्न, तर हा आयोगाने कॅन्सल केला आहे, माहित नाही का? ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. दुसरी पंचवार्षिक योजना केव्हा अंमलबजावणी करण्यात आलेली आहे? आता दुसरी पंचवार्षिक योजना आपण खूप वेळेस डिस्कस केलेली आहे, त्याच्यामुळे फक्त हे पाहूयात. ऑप्शन नंबर 2. ओके. 1956 ते 1961 मध्ये. चौथी पंचवार्षिक योजना आतापर्यंत आपण नाही डिस्कस केलेली. तर ह्या 1969 ते 1974च्या काळात होते. यालाच म्हणजे याचं फॉर्म्युलेशन कोणी केलं, तर याला गाडगिल फॉर्म्युला असं म्हणतात. आणि मॉडेल नेम होतं यांचं, म्हणजे मॉडेल कोणी बनवलं होतं, तर अशोक रुद्र यांनी बनवलेलं आहे. आणि ह्या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये फोकस केलं तर डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, म्हणजे शेती, इंडस्ट्री आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्या गोष्टीवरती फोकस केलेलं होतं. ओके. तर विशेष म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, पंचवार्षिक योजना, सॉरी, चौथी पंचवार्षिक योजना म्हणलं की गाडगिल फॉर्म्युला एवढं लक्षात ठेवा, हे जास्त महत्वाचं आहे. मॉडेल कोणी बनवलंय हे पण एवढं नाही विचारणार, पण गाडगिल फॉर्म्युला थोडं लक्षात ठेवा. ओके. तर चेअरमॅन ऑफ स्टेट प्लॅनिंग कमिशन कोण असतं? चेअरमॅन ऑफ स्टेट प्लॅनिंग कमिशन हे ऑप्शन नंबर 4 फायनान्स मिनिस्टर असतात. ओके. नाही, अरे सॉरी, चेअरमन ऑफ स्टेट प्लॅनिंग हे एक मिनिट, चल, हे मुख्यमंत्री असतात. चेअरमॅन काय म्हणतात? ओके. स्टेट प्लॅनिंग कमिशन. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्ण होऊ शकली नाही, कारण आताच बघितलं, दुसरं पंचवार्षिक योजना 1956 ते 61 मध्ये. महालनोबस प्लान असं पण म्हणतात. ऍक्च्युली याच्यामध्ये काय झालं होतं, 1961 पर्यंत ना, तर परकीय चलनावरची तीव्र टंचाई. ओके. अॅक्यूट शॉर्टेज ऑफ फॉरेन एक्सचेंज. दामोदर खोरे योजना, पहिली पंचवार्षिक योजना आपण सॉरी, पहिली पंचवार्षिक योजना पूर्ण पाहिलेली आहे. जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा 14 दिवस बघू शकते. संघीय शासन व्यवस्थेत संबंधित, म्हणजे फेडरल शासन बद्दल विचारले आपल्याला, तर फेडरल शासन मध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असतं. ओके. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. आता फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे फेडरल म्हणजे संघीय शासन, गव्हर्नमेंट. तर याच्यामध्ये कसं असतं, सेंट्रलला एक असतं, स्टेटवर एक गव्हर्नमेंट असतं. आणि जे पण पॉलिटिकल पॉवर आहे ना, ती शेअर केलेली असते, म्हणजे तुझ्याकडे ही पॉवर, याच्याकडे ही पॉवर.
आणि जे संविधान असतं ना, हे रिजिड असतं. ओके, रिजिड असतं. आणि सेंट्रल आणि स्टेटवर थोडे काही लॉ डिफरंट असतात. ओके, काही पर्टिक्युलर लॉ डिफरंट असतात. आता त्याच्यात युनिटरी बघा, युनिटरी गव्हर्नमेंट. तर युनिटरी म्हणजे एकच लेवलवर पॉवर असते, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पूर्ण पॉवर असू शकते. याच्या आता बघा, फेडरल स्ट्रक्चरमध्ये मल्टी पार्टीज असतात. युनियन गव्हर्नमेंटमध्ये मल्टी पार्टीचं सिस्टीम मोस्टली नसतं. युनिटरी पार्टीज असतात. म्हणजे युनिटरी पार्टीज म्हणजे आपलं जे चायना आहे ना आपला, त्यासारखं. ओके. पॉलिटिकल पॉवर एकाच माणसाकडे किंवा एका गव्हर्नमेंटकडे किंवा एका ग्रुपकडेच असते. ओके. एका ग्रुपकडे असते त्याला काय म्हणतात मित्रांनो? ओके. आणि एका पर्सनकडे असतं त्याला डिक्टेटरशिप म्हणतात. हे लक्षात ठेवा. ग्रुपकडे असतं त्याला लक्षात येईना, बट चायना, रशियामध्ये त्या प्रकारचे आहे बघा. एक पर्टिक्युलर ग्रुप असतो, तोच कंट्रोल करतो त्याला, नाव लक्षात येईना. आणि युनिटरी गव्हर्नमेंट मध्ये कसं असतं, पूर्ण एकच लॉ बनवणारी बॉडी असते. ओके, इथं कसं डिफरंट लॉ असतं ना, स्टेटला, सेंटरला. तर युनिटरी गव्हर्नमेंट मध्ये वेगवेगळे हे बनू शकतात. ओके, म्हणजे युनिटरी गव्हर्नमेंट मध्ये एकच बनू शकतं. ओके. भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले होते? तर आता ना, एक महत्वाचं लक्षात ठेवा. 1934 मध्ये काय झालं, एम. एन. रॉय यांनी पहिल्यांदा हे आयडिया प्रपोज केली होती की कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली पाहिजे. ओके. 6 डिसेंबरला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ही काय झाली, फॉर्मेशन झालं. ओके, टाइमलाईन नुसार जायचं. 6 डिसेंबरला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनली, म्हणजे फॉर्मेशन झालं. 9 डिसेंबरला टेम्पररी प्रेसिडेंट म्हणून कोणाला हे केलं, सच्चिदानंद सिन्हा यांना टेम्पररी प्रेसिडेंट बनवलं आपण. ओके. मग 11 डिसेंबरला काय झालं, 11 डिसेंबरला जी मीटिंग झाली, तर त्या मीटिंग मध्ये प्रेसिडेंट बनवलं राजेंद्र प्रसाद यांना, आणि व्हाईस प्रेसिडेंट किंवा व्हाईस चेअरमन बनवलं हरेंद्र कुमार मुखर्जी यांना. ओके. आणि कॉन्स्टिट्यूशनचे लिगल ऍडवायझर होते बी. एन. राव हे होते. ओके. हे किती झालं, 11 डिसेंबर झालं. तर 13 डिसेंबरला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास केलं, सॉरी, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन प्रेझेंट केलं नेहरूजी यांनी. ओके. आणि हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन नंतर पुढे जाऊन प्रिएम्बल बनवण्यासाठी मदतीसाठी ठरलं. आता ना, आपल्याला एमपीएससी 2024 मध्ये काही प्रश्न विचारले होते, तर ते थोडं कव्हर करूयात. की 22 जुलैला नॅशनल 22 जुलै 1947 ला नॅशनल फ्लॅग आपण अडॉप्ट केला. ओके. 22 जानेवारी 1947 मध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन हे काय झालं, अनअनॉमियसली अडॉप्ट झालं, म्हणजे कोणी विरोध केला नाही त्याला, 22 जानेवारी 1947 मध्ये. त्यानंतर लक्षात घ्या, 22 जानेवारी 1947 झालं. 22 जानेवारी, अच्छा ठीक आहे. 22 जानेवारी, 15 ऑगस्टला भारत हे झाला, इंडिपेंडन्स झाला. 29 हा 29 ऑगस्ट 1947 मध्ये ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन बनवले डॉक्टर B. R. आंबेडकर यांना. ओके. त्यानंतर 16 जुलै 1948 मध्ये नाही, 16 28 हे नाही, हे लक्षात घ्या. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये काय झालं, तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पास झालं. ओके. आणि अडॉप्ट काय केलं, असेंब्ली. ओके, अडॉप्टेड बाय असेंब्लीनं अडॉप्ट केलं ते. आणि 26 जानेवारीला, सॉरी 24 जानेवारीला काय झालं, तर सर्वांनी इथं साईन केलं बघा. 26 जानेवारीला साईन केलं. 26 जानेवारी 1950 मध्ये आपल्याकडे 395 आर्टिकल होते, 8 शेड्यूल होते, आणि 22 पार्ट होते. हे पुढे वाढत गेलेले आहेत. ओके. आता 26
जानेवारी 1950 मध्ये काय झालं, भारत प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक झाला आणि कॉन्स्टिट्यूशन हे फोर्स मध्ये आलं. लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1949 ला कॉन्स्टिट्यूशन हे काय म्हणलं ते बनलं होतं. ओके, आणि फोर्स मध्ये केव्हा आलं होतं, 26 जानेवारी 1950 ला ते कॉन्स्टिट्यूशन अप्लाय झालं. ओके, फोर्स मध्ये आलेलं. याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहे. आता बघा, भारतात सर्वोच्च न्यायालयात आता 2024 नुसार बघायचं आहे आपल्याला, तर 33+1 म्हणजे टोटल 34 आहे. एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया. त्याच्यात एक लक्षात ठेवा, आर्टिकल 124 म्हणतो की देअर शॅल बी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, म्हणजे एक तरी सुप्रीम कोर्ट इंडियाचं हवंच आहे 124 मध्ये. आणि हे केव्हा आलतं सुप्रीम कोर्ट, 26 जानेवारी 1950 रोजी, जेव्हा भारत प्रजासत्ताक दिन बनला. ओके, भारतानं कॉन्स्टिट्यूशन फोर्स मध्ये आणलं, त्यावेळेस आपला सुप्रीम कोर्ट पण ऍक्शन मध्ये आलं. ओके, पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होते, जस्टिस हरिलाल जे कानिया. ओके, जस्टिस हरिलाल के जे कानिया. आता ऍक्च्युली एक रिसेंट करंट अफेअरची न्यूज आहे. सध्याची CGI बघा, जस्टिस संजीव कान्हा आहेत. ओके, जस्टिस संजीव कान्हा. आणि हे हे 34 स्ट्रेंथ ही 19 एक सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जज अमेंडमेंट बिल 2019 म्हणून आली होती. ओके, अपॉइंटमेंट कोण करतं, सुप्रीम कोर्ट असो का हायकोर्ट असो, सगळ्या जजेस आपण बघितलं किती वेळेस तरी यांची जजेसची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतं, ऍडवाइज करतं. 65 इयर कोणाला आहे, हायकोर्टला, सुप्रीम कोर्टला 65 इयर, हायकोर्टला 62 वर्ष. ओके, पुढचा प्रश्न पाहायचा आहे. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली, तर फ्रँक अथोली हे होते. ओके, आता आपण आताच कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली पूर्ण पाहिलेले आहे. ओके, पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखाद्या केंद्रमंत्री राजीनामा देत असेल तर तर काय करतो पंतप्रधान प्रेसिडेंटला सांगतो की बाबा याला काढून टाका. ओके, याला रिमूव्ह करून टाका. आता याच्यामध्ये कायदे कोणते ते महत्वाचे आहे आपल्याला. आर्टिकल 75 लक्षात ठेवा की प्राईम मिनिस्टर शाल बी अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट. प्रेसिडेंट अपॉइंट करतो प्राईम मिनिस्टरला, आणि याच्या प्राईम मिनिस्टरच्या सल्ल्याने काउन्सिल ऑफ मिनिस्टरला अपॉइंट करतो. ओके, 75 झालं ना. पुन्हा अजून काय, एक महत्वाचा पॉइंट आहे, जे पण मिनिस्टर्स आहेत ना, हे इंडिव्हिज्युअली रिस्पॉन्सिबल असतात. कोणाला, प्रेसिडेंट, आणि कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल असतात. मिनिस्टर इंडिव्हिज्युअली रिस्पॉन्सिबल आहे प्रेसिडेंटला, मिनिस्टर इंडिव्हिज्युअली रिस्पॉन्सिबल आहेत प्रेसिडेंटला, पण मिनिस्टर्स कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल आहेत लोकसभेला. ओके, आता 74 लक्षात ठेवा, आर्टिकल 74, प्रेसिडेंटला एड अँड ऍडवाइस देणं, आणि प्रेसिडेंट त्यांच्या एड अँड ऍडवाइस न काम करतो. ओके, आर्टिकल 77 मध्ये जे पण कार्यभार आहे ना, तर प्रेसिडेंटच्या नावाखाली चालतो. 78 आर्टिकल 77 मध्ये. ओके, म्हणजे पूर्ण जर रूल्स वगैरे बनवणार हे, त्याच्यामुळे बघा ना, इथं काय म्हणलंय, इंडिव्हिज्युअल मिनिस्टर रिस्पॉन्सिबल टू रिस्पॉन्सिबल टू प्रेसिडेंट. ओके, आणि आर्टिकल 78 मध्ये प्राईम मिनिस्टरची ड्युटी असते की काय काम केलं, काय काय नाही झालं, सगळे डेव्हलपमेंटचा रिपोर्ट प्रेसिडेंटला देणं. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न, आता हे काय रिलेव्हंट नाही बघा, हे त्यावेळेस जम्मू काश्मीर होतं, पण ते तो आपल्याला माहिती 2019 ला काय झालंय. प्रेसिडेंट कोण होते कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, आताच बघितलं, डॉक्टर हे राजेंद्र प्रसाद होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, आपल्याला माहिती आहे. ओके, ओके, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन होते. नेहरू कोण होते, प्राईम मिनिस्टर. होम मिनिस्टर कोण होते, वल्लभभाई पटेल. ओके, पुढचा प्रश्न काय आहे, महाराष्ट्र तालुके संख्या आपल्याला 2024 नुसार किती आहे, 358 तालुके आहेत, 36 जिल्हे आहेत. ओके, 36 जिल्हे आणि 6 डिव्हिजन आहेत. आता ते खूप वेळेस पाहिले आपण.
आता हे पण परत प्रश्न आला मित्रांनो. हाऊ मेनी, हे विधान परिषदेमध्ये किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? तर 1/12. ओके, 1/12 निवडून येतात त्याच्यामध्ये. ओके, आता जस्ट एक मिनिट थांबा, मला थोडं पाणी पिऊ द्या मित्रांनो. ते प्रश्न बघा, जेवढे जास्त वेळेस रिपीट व्हायलेत ना, तेवढं आपलं रिव्हिजन जास्त आहे. आता भारताच्या घटनात्मकरित्या किती भाषाला मान्यता मिळाली आहे? आता बघा, ओरिजिनली जेव्हा होतं ना, त्यावेळेस आपल्याकडे फक्त 14 भाषा होत्या. ओके, 14 भाषा होत्या. त्या भाषा कोणत्या आहेत आपण ना, बघा हे ना माग, म्हणजे तुम्ही व्यवस्थित ऐका किंवा माग माग मनातल्या मनात तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता तेव्हा, कारण की हे फार महत्वाचे बघा. म्हणजे हे सोपं वाटतं पण अवघड चुकत असतं हे नेहमी. 14 भाषा होत्या, तर त्याच्यामध्ये आसामीज, बेंगाली, गुजराती, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू. ओके, परत एकदा करू म्हणूयात. आसामी, बेंगाली, गुजराती, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, मराठी, मल्याळम, ओडिसी, पंजाब, पंजाबच्या नंतर संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ओके, 1967 मध्ये सिंधी ऍड केली. 1967 मध्ये सिंधी ऍड केली. 1992 मध्ये कोकणी, मणिपुरी, नेपाली हे ऍड केल्या. आता हे कोकणी, हे ना कोकणी गोव्याची स्टेट लँग्वेज आहे. ओके, ते गोव्याचा इतिहास आपण पुढे पाहणार आहोत. 1992 ला कोणती? कोकणी, मणिपुरी, नेपाली. 2003 मध्ये बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली किंवा संथाल ऍड करण्यात आल्या. कोणकोणत्या? बोडो, डोंगरी, मैथिली, संथाल. राज्यपाल कोणास जबाबदार असतो? आता राज्यपालाची अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंट अपॉइंट करतं, आणि रिमूव्हल पण प्रेसिडेंट कडेच असतं त्याचं. तर त्याचे रिस्पॉन्सिबल तो प्रेसिडेंटलाच असणार आहे. ओके, राज्यपाल पहिला पण. आता बघा, हे भारताचे 25वे राज्य बनले. 25वे राज्य भारताचे कोणते बनले होते? तर हे बनले होते गोवा, हे भारताचे 25वे राज्य. ओके, तर ऍक्च्युली काय झालं, ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला होता, ओके, त्यावेळेस गोवा हा पोर्तुगीज होते ना, त्यांच्याकडे होता. 1961 मध्ये भारताच्या इंडियन आर्मीने काय केलं, कॅप्चर केला गोव्याला. ओके, जवळपास ही 36 घंट्याची बॅटल होती तिथे. इंडियन आर्मीने गोव्याला इंडियामध्ये मर्ज केलं. ओके, गोवा, आता बघा, गोवा, दमन आणि दीव हे ना 1961 पासून तर 1987 पर्यंत हे तिन्ही पण ना हे युटीज होत्या. ओके ओके, केंद्रशासित प्रदेश होते किंवा युनियन टेरिटरीज होत्या. ओके, युनियन टेरिटरीज होत्या. 1947 मध्ये काय केलं, गोव्याला स्टेटचा दर्जा दिला. ओके, स्टेटचा दर्जा दिला, आणि गोवा हे 25वे राज्य बनलं. ज्यावेळेस भारत बनला एकदम बघा, त्यावेळेस टेम्पररी अरेंजमेंटसाठी 4 डिवाइड होते. ओरिजिनल मध्ये 14 स्टेट्स होते. ओके, ते आपण पुढे पाहूयात. अजून रिकाम जागा हे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या सल्लागाराने आपले अधिकार वापरू शकतात. ओके, रिकाम जागा कॅन यूज हिज पॉवर ऑन द ऍडवाइस ऑफ सीएम अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर. हे कोण आहे? आताच आपण डिस्कस केलं होतं ना, हे कोण आहेत? तर गव्हर्नर आहेत ते. ओके, गव्हर्नर कॅन यूज द पॉवर ऑन एड अँड ऍडवाइस. ओके, ग्रामसेवकाची निवड कोण करतं? तर सॉरी सॉरी सेवकाची निवड जिल्हा निवड मंडळ करतं.
जिल्हा परिषदेमध्ये किती सदस्य असू शकतात? किती सदस्य असू शकतात? तर 50 ते 75 सदस्य असू शकतात. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकते? ग्रामपंचायतीचे कर्ज हे जिल्हा परिषद मंजूर करू शकते. ओके, जिल्हा परिषद त्यानंतर जिल्ह्याच्या जागेवर असते. त्यानंतर जिल्हा परिषद नंतर पंचायत समिती, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत. ओके, 3 टियर सिस्टीम लक्षात ठेवा. ग्रामपंचायत म्हटलं की 3 टियर, 73, त्याच्यामध्ये 29 सब्जेक्ट्स असतात हे लक्षात ठेवा. ओके. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960. भारत स्वतंत्र झाला 1947ला. 26 जानेवारी 1950ला प्रजासत्ताक झाला. कॉन्स्टिट्यूशन फोर्स मध्ये आलं. आता एक काय महाराष्ट्र जिल्हा परिषदेची स्थापना विचारलंय ना. ऍक्च्युली महाराष्ट्र स्टेट केव्हा फॉर्म झाले हे मी सांगितलं ना तुम्हाला. ऍक्च्युली हे 1960 मध्ये झालं हे बंद. आता एक एक लक्षात ठेवा, जिल्हा परिषद ही फोर्स मध्ये आली 1962ला. स्थापना ह्या वेळेस झाली फोर्स मध्ये 1962ला आली. आणि महाराष्ट्रामध्ये बघा 36 जिल्हे आहेत, पण 34 जिल्ह्यामध्ये काय तर जिल्हा परिषद आहे, झेडबी म्हणतो. 2 कोणत्या जिल्ह्यामध्ये नाहीये, तर ती मुंबई सिटी आणि मुंबई सब अर्बन मध्ये जिल्हा परिषद नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. गावाच्या विकासाअंतर्गत अंतिम निर्णय घेण्याचा म्हणजे पॉवर कोणाकडे असते? तर ग्रामसभाकडे असते. ओके. 2023 मध्ये ओपन हॅमर ह्या मूवीला सर्व ते ऑस्कर मिळालाय. आणि 2022 पण लक्षात ठेवा, एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. 2010 मध्ये, आता 2024 मध्ये कोच आहेत क्रेग फुलटॉन. ओके, क्रेग फुलटॉन. आणि कॅप्टन आहेत हरमिंदरप्रीत सिंग. हरमिंदरप्रीत सिंग. हॉकीचं बोलतात हे सगळे. ओके. आता बघा, हे महिला करिता राखीव जागा ठेवण्यासाठीच्या घटनेने किती घटना दुरुस्ती करावी लागली आहेत? ऍक्च्युली ना, हे बिलचं विचारले तर 108 बिल आहेत. ओके, हे 2011च्या एएसओ चा पेपर आहे. ऍक्च्युली त्यावेळेस कसं होतं, 2011 ते 2016 पर्यंत एएसओ, एसटीआय आणि पीएसआय चे वेगवेगळे पेपर व्हायचे बघा. ओके. तर 108 कॉन्स्टिट्यूशन बिल होतं ते. त्याच्यामध्ये 1/3 SC ST विमेनला रिझर्वेशनचं बोलले होते लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लोकसभेमध्ये. पण नोव्हेंबर 2024, ओके सॉरी, नोव्हेंबर नाही, जर तुम्ही आत्ताच बघितलं 2024च, तर विमेन रिझर्वेशन बिल 2023, जे की 128 व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल आहे. 128 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल आहे. तर याच्यानुसार 1/3 रिझर्वेशन आहे. कुठे कुठे? लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, पुन्हा दिल्ली आणि पुदुच्चेरी इथली जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत ना, तिथले 1/3 रिझर्वेशन आहेत. आणि लोकसभेमध्ये पण 1/3 रिझर्वेशन आहेत. ओके, SC ST या कम्युनिटी मधून येणाऱ्या लोकांना. ओके, स्पेशली विमेनला. ओके. ओके, प्रकाश वाटा हे आता हे त्यावेळेसचे करंट अफेअरचे क्वेश्चन चालू झालेत मित्रांनो. प्रकाश वाटा म्हणलं तर हे डॉक्टर, काय नाव आहे त्यांचं, प्रकाश आमटे. ओके, हे आपल्यासाठी एवढं आता रिलेव्हंट नाहीये. रंगराजन कमिटीची स्थापना ही सुरुवात केव्हा झाली होती? तर रंगराजन कमिटी आहे, तर हे गुजरात दहलीची नाही, हे पण नाही, मुंबई हातला नाही, ऑप्शन नंबर 1. ओके, राष्ट्रीय बचत आणि गुंतवणुकीसाठी ही 2012 मध्ये बनली होती. आणि पॉवर्टी, पुन्हा डिसइन्व्हेस्टमेंट आणि स्टॅटिस्टिकल सिस्टीम बद्दल यांनी बोललेलं आहे. ओके, राष्ट्रीय बचत, गुंतवणुकी, डिसइन्व्हेस्टमेंट
ओके. 100. साम्य स्वामीनाथन ह्या कशाच्या संबंधित आहेत, तर ह्या आहेत चेस. स्वातंत्र्य सेनानी अहिल्याबाई रांगणेकर यांनी कोणत्या पक्षात काम केले होते, तर यांनी मार्क्स कम्युनिस्ट, ओके, यांच्यात काम केलेलं आहे. जैतापूर जवळ माडवण येथे कोणता ऊर्जा प्रकल्प चालू करण्यात आला होता? जैतापूर मध्ये अणुऊर्जा प्रकल्प चालू करण्यात आला. एक 2 फेब्रुवारी 2011 पासून कोणत्या योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे? ऍक्च्युली हे त्यावेळेस करंट अफेअर आहे, एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. तरी निर्मल स्वराज्य मोहीम काही इम्पॉर्टंट आहे, रिलेव्हंट नाही आहे, लक्ष नका देऊ. ओके. भारतात सर्वात मोठी बँक कोणती आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकर्स ऑफ बँक असं म्हणतात. आता याचा थोडा इतिहास बघूयात आपण. दोन बँक महत्वाच्या आहेत. स्टेट बँक ऑफ एसबीआय. एसबीआय हेडक्वार्टर मुंबई, 1 जुलै 1955 ला बनली. 43वी जगातली लार्जेस्ट बँक आहे. आता आरबीआयचं लक्ष ठेवा. ऍक्च्युली आरबीआय ची निर्मिती ना हिल्टन यंग कमिशन याद्वारे झालेली आहे. आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये आणि ऑपरेशन मध्ये आली 1935 मध्ये. हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे. पण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काय केलं, 1949 मध्ये आरबीआय ला नॅशनलायझेशन केलं आणि 1 जुलै 1949 पासून काय झाली, आरबीआय बिकम बँकर्स ऑफ बँक झाली. तर पहिले गव्हर्नर कोण होते आरबीआयचे? 1935 विचारते. त्यावेळेस होते सर ऑसबोर्ने स्मिथ. आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? सी डी देशमुख. सध्याचे कोण आहेत, तर संजय मल्होत्रा. ओके, जस्ट कालचीच न्यूज आहे. ओके, संजय मल्होत्रा. खालीलपैकी खालील ठिकाणी रेल्वे डब्याची निर्मिती कुठे प्रसिद्ध आहे? रेल्वेचे डबे कुठे बनतायत असं विचारले, तर रेल्वे, एक मिनिट, एक लक्षात ठेवा, कपूरथला मध्ये प्रसिद्ध आहेत. पण रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला ही पंजाब मध्ये 1985 मध्ये स्थापन झालेली आहे. ओके, कपूरथला. आता त्यावेळेसची काही करंट अफेअर्सची आहेत. ओके, जस्ट गो थ्रू करूयात, काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये, पण तरी एखादा पॉइंट भेटला तर चांगलंच आहे. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग आदिवासीकरिता कोणत्या जिल्ह्यात आरोग्य विषयक कार्य करीत आहेत? तर हे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली आपण बघितलं, आता पहिलाच आपला प्रश्न होता. सर्वात जास्त फॉरेस्ट एरिया आहे इथे. ओके, 68 जवळपास. खालीलपैकी जोडी कृषी विद्यापीठ व गाव करिता बरोबर आहे, तर अकोला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. पुढचा प्रश्न, यांना जयपूर फ्रूटचे जनक मानले जातात, तर जयपूर फ्रूटचे जनक मानले जातात डॉक्टर प्रमोद करण सेठी यांना. मुलींसाठी धनलक्ष्मी योजना मार्च 2008 मध्ये सुरू करण्यात आली. ही सर्वप्रथम 7 राज्यात सुरू करण्यात आली. मुलींना 2 लाखापर्यंत रक्कम मिळणे. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ऑप्शन 1. 2010 मध्ये मराठी साहित्य संमेलन कुठे झाले? तर हे झाले होते ठाण्यामध्ये. कोणत्या घटना दुरुस्ती नुसार 6 ते 14 वयोगटातील मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यास सुरू करण्यात आले? तर 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. मिनी कॉन्स्टिट्यूशन, पंचायतवाली. ओके. पुढचा प्रश्न, भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर हे लोकसंख्या वाढ हे उद्दिष्ट नाहीये भारताच्या आर्थिक नियोजनाचे. उद्योजकात वाढ, रोजगार निर्मिती आणि स्वावलंबन. कॉमन सेन्सचा प्रश्न होता. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सर्वोत्तम आता हे ऑस्कर पुरस्कार आहे ना, तर हे चित्रपटासाठी असतो. 2008 मध्ये ओरिसा राज्यात, ओके, व्हीलर आयलँड, त्याला ओडिसा आयलँड, सॉरी,
मिसाईल मॅन ऑफ इंडिया डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आयलँड. ओके, विलर आयलँडला आता हे म्हणतात, तिथूनच मोस्टली हे टेस्ट होतात, टेस्ट फायर केल्या जातात. तर हे अग्नि 1 बद्दल बोलत आहेत. आता तर अग्नि 5 पर्यंत आलेले आहेत. ऑगस्ट 2008 मधील 15वी सार्क परिषद. सार्क आपण ऑलरेडी बघितले, 2024 कुठे आहे ते वेळेस आपण करंट अफेअरच्या वेळेस पाहूयात. ओके, हे कोलंबो मध्ये झाले. सार्क. टाटा कंपनी, टाटा कंपनी सानंद. पंडित रविशंकर. झाकीर हुसेन म्हणलं की तबला. बीच 2 एकच कटलं. ओके. हरिप्रसाद चौरसिया. काय अमजद अली खान. तर पंडित रविशंकर म्हटले तर कोण येतात? ते येतात पंडित रविशंकर सितार वाजवतात. ओके, तर ओके, हे 2 पर्यंत आलो. अहमद अली खान हे सरोदा वाजवतात आणि हरिप्रसाद चौरसिया बासुरी वाजवतात. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. ओके. पंडित भीमसेन जोशी कोणत्या घराण्याशी बिलॉंग करतात? तर किराणा घराण्याशी बिलॉंग करतात. कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रिकाम जागा येथे आहे. तर हे विद्यापीठ आहे, कुठे आहे हे विद्यापीठ? तर रामटेक मध्ये हे विद्यापीठ आहे. ओके. ओके, तर मित्रांनो, आता बाकीचे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बाकीचे पेपर डिस्कस करूयात. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.